नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव? मंगेश मोहन गावंडे, राहणार हिवरखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला. बरं, आता तुम्ही किती वर्षापासून डे फ्रेशला जुळलेले? मला कमीत कमी 7 वर्ष झाली. 7 वर्षापासून तुम्ही डे फ्रेशचा वापर करत आहे. हो. आणि दरवर्षी तुम्ही ब्रूक बार घेता. बिलकुल बिलकुल. आणि दरवर्षी बगीचा तुमचा येते आहे. बिलकुल बिलकुल. आणि हे डे फ्रेशला जुळल्यानंतर आताची काय अवस्था आहे साहेब बगीचाची? मी जेव्हा डे फ्रेश मारलं ना, हां, तर त्याच्यावर फ्लॉरिंग हे चांगल्या पद्धतीनं झालेली आहे झाडांवर. आणि कधी घेता तुम्ही स्प्रे फ्लॉवरिंगसाठी? मी घेतला हा 2 वेळा 2 स्प्रे झाले माझे आता फ्लॉवरिंग स्टेज. म्हणजे एक घेतला होता जेव्हा नवती निघत होती तेव्हा घेतला होता मी. हां. आणि एक आता घेतला मी 2-3 दिवस झाले. अच्छा अच्छा अच्छा. तर फूट एकसारखी झाली? फूट एकसारखी. म्हणजे जवळपास जे प्रॉडक्ट आहेत महागडे, हां, त्याच्या तुलनेत याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे. छान आलेला आहे. हो हो. म्हणजे सर्व पेट्यातून इकडून तिकडून पूर्ण वरपर्यंत सर्व एरियातून बगीचा फुटलेला आहे. आणि मागच्या वर्षी फुल लोड होता तुम्ही? फुल लोडेड होता. आणि जमिनीमधून किती वेळा जाते तुमचं वार्षिक? मी वार्षिक तर कमीत कमी देत असलेला 20 वेळा. 20 वेळा? 20 वेळा. काय बोलता? हे तर मला सांगितलंच नाही तुम्ही. ते काय आम्हाला येत आहे, आम्ही तुम्हाला सोडत आहोत. अच्छा, ते काय बोलाव तुम्हाला. 20 वेळा सोडलेला हा प्लॉट आहे तुमचा डे फ्रेश खालून? बापरे. आणि प्रुनिंग करून सुद्धा माल निघालेला आहे तुमचा? प्रुनिंग करून माल निघालेला आहे. म्हणजे यावर्षी प्रुनिंग पण केली तुम्ही? प्रुनिंग चांगली. म्हणजे झाडं चांगले बरेचसे पॅक झालेले होते, ते मोकळे केले तरी सुद्धा बगीचा तुमचा फुटलेला आहे. बरोबर. हो. आणि सुंदर फ्लावरिंग आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला डे फ्रेश बद्दल काय म्हणायचं आहे? डे फ्रेश हे सर्वच पिकांसाठी व्यवस्थित आहे. हां, चांगले रिझल्ट येतात, स्वस्त आहे, महागडं प्रॉडक्ट नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांना न परवडणाऱ्यासारखं असं काही नाही आहे. दुसऱ्या तरी याच्यात रिझल्ट येणार नाहीत, पण याच्यात हमखास रिझल्ट हे शेतकऱ्याला दिसतात. आणि हे प्रत्येकाने वापरायला पाहिजे. आज तुम्ही तर हाईटच सांगितली मला का 20 वेळा जर जमिनीमधून दिलं तरी तुमचे झाडं एक नंबर आहे. बरोबर आहे. आज ह्या अवस्थेत झाडं आहे. आणि मृग बहार घेता तुम्ही त्यातल्या त्यात. मृग बहार घेऊन सुद्धा 5 वर्ष झाले बगीचाला. आणि 5वं वर्ष आहे तुम्ही का कंटिन्यू हे सोडत आहे ह्याच पद्धतीनं? म्हणजे दर महिन्याला तुम्ही 2 बॉटल हा सोडताच खतासोबत? आणि जेव्हा मग माल बनतो तेव्हा मी एका महिन्याला सोडतोच. अच्छा अच्छा अच्छा. आणि सुंदर फ्लावरिंग आहे. हार्वेस्टिंगला 2 ते 3 महिने यायच्या पहिले माझा एका महिन्याला डोस असतो त्याचा. अच्छा अच्छा. म्हणजे हे सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. 100% फायद्याचं आहे शेतकऱ्यांच्या. फायद्याचा म्हणून तुम्ही काय मला सांगितलं का की बा एवढं वापरा म्हणून? पण मी वापरून राहिले. हो. म्हणजे तुम्हाला काहीतरी गुण दिसला म्हणून वापरत. आणि दरवर्षी तुमचा बगीचा येतो पण आहे. आणि झाडामध्ये पण सुधारणा आहे. झाड पण चांगलं मोठं डेव्हलप झालेलं आहे. काळी पण चांगली तयार झालेली आहे. त्याच्यामुळं माल सहन करण्याची क्षमता पण चांगली आहे. बरोबर. आणि सुंदर बगीचा तयार झालेला आहे. पानं पण पत्ती पण चांगली आहे. आणि पाणी तुमचं ड्रिपनच राहते का? पूर्ण ड्रिपनच पाणी? खालून देत नाही ना? आणि सर्वत्र झाडं फुटलेले आहे. मधमाशांचाही आवाज येत आहे. आवाज आहेच. यांनी मधमाशीला वगैरे काही या काळीवर फूट पहा तुम्ही. अच्छा अच्छा. हे पहा इथं. हा. या मोठ्या काळीवर फूट आहे. बरोबर. तर याची मदत होते फुटीला? 100% ना. स्टोरेज चांगलं होते. हा. सुरुवातपासून जर अप्लिकेशन चालू ठेवले तर अपटेक चांगल्या प्रकारचं करते डे फ्रेश.
म्हणजे खतं टोटली डिझॉल्व्ह करून हो अपटेक वाढवते, अपटेक म्हणजे वाढवते. जेणेकरून खताला पुरेपूर काम करायला काम लावते. करायला लावते. आता जे डेफ्रेश जी ग्रॅन्युअल्स आणलेलं आहे हो त्याचा वापर करणार आहे तुम्ही? बिलकुल 100% सर. कारण की त्याच्यामधून जे खता देता तुम्ही हो हो पहिलं अप्लिकेशन, हो त्याच्यामधून तुम्हाला ते आता द्यावं एकरी लागेल. 500 ग्रॅम डेफ्रेश जी ग्रॅन्युअल्स देता येईल तुम्हाला. बिलकुल बिलकुल सर. आणि ते शेतकऱ्याच्या फायद्यासाठीच आपण ते आणलेलं आहे. ते स्पेशली दुसरं तिसरं काही नसून हे डेफ्रेश एकरी जो डोस देतो आपण ड्रिपमधून, तोच डोस आपण त्यामधून देतो आहे बरोबर. एकरी 500 ग्रॅममधून, का जेणेकरून सर्व पिकांना तुम्ही त्याचा वापर केलं पाहिजे. करू शकता. बिलकुल. धन्यवाद गावंडे साहेब. नमस्कार. धन्यवाद.